नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदा काय झालं, एकदा मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली, लाईटच गेली. एकदा लाईट गेली, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. एकदा माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तो पुन्हा चालूच नाही झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मराठीच्या वाक्यांमध्ये एकदा काहीतरी झालं असा शब्दप्रयोग असतो, तेव्हा इंग्रजीची वाक्य कशी बोलायची आपण सारिका घोरटकडनं जाणून घेणार आहोत. सारिका, माझं पहिलं वाक्य आहे, एकदा बस सुरू झाली पुन्हा थांबणार नाही. Once the bus starts, it will not stop again. एकदा मी निर्णय घेतला, मी तो बदलत नाही. Once I make a decision, I do not change it. एकदा परीक्षा झाल्या सुट्ट्या सुरू होतात. Once the exam is over, holiday begin. एकदा आपण भेटलो सगळं काही ठीक असेल. Once we meet, everything will be fine. व्हेरी गुड. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी मराठीच्या वाक्यामध्ये एकदा काहीतरी झालं असा शब्दप्रयोग असतो, तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला वन्स ONC चा वापर करायचे. सारिका, तुझी इंग्रजी तर खूप चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. सर, NN अकॅडमी आपण जॉईन केली तर भीती कशी निर्माण राहणार नाही. आता सारिकाचं वाक्य असं आहे की एकदा आपण NN अकॅडमी जॉईन केली, इंग्रजीची भीतीच राहणार नाही. वन्स वी जॉईन NN अकॅडमी देर विल बी नो फिअर. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, एकदा काहीतरी झालं अशा वेळी तुम्हाला वन्सचा वापर करायचे. तुम्ही एकदा NN अकॅडमी जॉईन केली, इंग्रजीची भीती राहणारच नाही आणि NN अकॅडमीची पुढची बॅच 15 ऑक्टोबरला सुरू होते. थँक्यू.